सुप्रभात मित्रांनो, आता आहेत आपण सोमनाथमध्ये. हे सोमनाथचं आपलं हॉटेल होतं, लिफ्ट आहे. हॉटेलमधून पॉश आहे, पण बाहेरचा आवार खूप अस्वच्छ आहे. आजूबाजूला जी दुकानं आहेत त्यामुळे तिकडे कचरा वगैरे सर्व आहे. आपल्या गाडीसुद्धा चकाचक झालेली आहे. प्रज्ञेश पाटील इकडे तयारी करून उभे आहेत. आपल्याला 236 किलोमीटर आता जायचं आहे द्वारकासाठी. बघूया, अजून आपले मेंबर आलेले नाही. गाडीची सुद्धा साफसफाई झालेली आहे. जशी आपली आपण आंघोळ वगैरे करतो तशी गाडीची एकदम स्वच्छ. कारण काल जरा पाऊस होता इकडे, तर पावसात गाडी थोडी खराब झाली होती. तुम्ही आजूबाजूचा एरिया बघू शकता कशा प्रकारे. हा मेन रोड आहे इकडे, आणि इकडून फक्त 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटरवरच मंदिर आहे. मंदिर आहे. हे सगळे कमर्शियल गाड्या आहेत, त्यामुळे इकडे अस्वच्छता आहे. चला बघूया किती वाजेपर्यंत निघायची तयारी होते आणि किती वाजे आपल्या फॅमिली मेंबर येतात खाली. काय सुंदर सूर्योदय होतोय, तुम्ही बघू शकता. जबरदस्त वाटते. हे आपलं हॉटेल तिकडे समोर आहे. गाडी उभी आहे तिकडे, दुसऱ्या मजल्यावर हॉटेल आहे. आणि आता चहा पिण्यासाठी आपण इकडे आलेलो आहे. वधू चहा घेत आहे. काय जबरदस्त वाटते. पण सूर्योदय झालेला आहे. तर वाजलेले आहेत सकाळचे 7:10, 7:15, जवळजवळ 7:15 झालेले आहेत. वा. तर मित्रांनो, आता आपण सोमनाथवरून निघालेले आहे द्वारकाच्या दिशेने. 30-40 किलोमीटर आले. आपण आजूबाजूचा परिसर बघू शकता. रोड वगैरे जसं कोकणात असल्यासारखा भास होतो आपल्याला. आपण कोकणात आलोत का काय असं वाटते, पण कोकणापेक्षा जास्त इकडे नारळाची झाडं आहेत. आता जवळच समुद्र किनाराच लागेल. तर मित्रांनो, आता आपण इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. 8:15 वाजलेले आहेत. एक हॉटेल हायवेवरच भेटलं आहे, समोर हायवे. आणि हे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मोठं हॉटेल आहे. मोठे आजूबाजूला पण बरीच हॉटेल आहेत. बघूया काय भेटते ते. नाश्त्याचा टाईम झालेला आहे आता. सर्व थांबलेले आहेत. चला बघूया मध्येच काय आहे ते. हां, येऊ द्या. तर मित्रांनो, आता आपण हॉटेल काही कारणास्तव चेंज केला. आपल्याला काय जास्त व्हरायटी भेटली नाही तिकडे. फक्त खमण होता ना गाठिया होत्या. तर काय दुर्वाला वगैरे खात नव्हती, म्हणून मग आपण दुसरं खायला घेतलं. ये दुर्वा इकडे. तर त्यासाठी आपण बघू शकता इडली घेतली आणि वडा सांबार इकडे भेटला. परत इकडे खमण कॉमन गोष्ट आहे. खमण, जिलेबी, फाफडा ही कॉमन गोष्ट आहे. हे अशा प्रकारे इकडे कॅन्टीन आहे यांची. आणि हे समोरचं तुम्ही हे बघू शकता हॉटेल कशा प्रकारे आहे. चांगलं आहे एकदम. साफ स्वच्छता वगैरे चांगली आहे. समोरच आपला हायवे आहे. त्यामुळे आता जरा बघूया इकडची टेस्ट कशी आहे ते. बाजूलाच होतं ते हॉटेल, पण त्याच्यामध्ये नाही व्हरायटी जास्त, म्हणून आम्ही इकडे आलो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा कोस्टल रोड आहे समुद्राच्या बाजूने. असा कर्नाटकमध्ये सुद्धा एक रोड आहे. मुर्डेश्वरवरून गोवा साईडला येत असताना कर्नाटक गोव्याच्या अगोदर असाच एक कोस्टल रोड आहे, पण तो लिमिटेड आहे. हा द्वारकावाला रोड आहे, तो हा भरपूर किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे आता? थोड्या नंतर परत आहे. पुन्हा थोड्या वेळाने. असा किती सुंदर समुद्र किनारा. एकदम निळशार समुद्राचं पाणी क्लीन आहे. असं गढूळ वगैरे नाही, फ्रेश एकदम. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि इकडे उंट सवारी वगैरे काय काय आहे, असंच ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. नारळ पाणी वगैरे. आताच आपण नारळ पाणी वगैरे घेतला तिकडे. आणि पुढच्या ह्याच्यासाठी मार्गस्थ रोडसाठी 150 किलोमीटर आहे अजून आपलं द्वारका. बघू शकता कशा प्रकारे इकडे नारळ पाण्याचे वगैरे. बीच रोड आहे, बीच रोड. एकदम मस्त वाटते. बघण्यासारखा रस्ता आहे, बघण्यासारखं हे ठिकाण आहे. मित्रांनो, आता बघू शकता रोडच्या बाजूला किती पवनचक्क्या आहेत. त्या भरपूर पवनचक्क्या आहेत इकडे, पण सर्व बंद केलेले आहे. स्टॉप आहे, स्टॉप का काय माहिती, नंतर चालू होतील वाटतं.
रोडच्या बाजूला किती सुंदर दिसतात पवन चक्क्या. तर मित्रांनो, रस्त्याला आपण आता डिझेल पंपावर थांबलेले. तिकडे कलिंगडवाला सुद्धा आलेला डिझेल भरण्यासाठी. ही गाडी ह्याच्यामध्ये कलिंगड आहेत. ह्या माणसाकडून आम्ही कलिंगड घेतले. खूपच गोड एक कलिंगड आधी खाल्ला तिकडे आम्ही पेट्रोल पंपावर. आणि आता दुसरा कलिंगड घेतला. दुसरे आम्ही 4 कलिंगड घेतले. 25 रुपयाला एक कलिंगड. असे 5 कलिंगड त्यांनी 100 रुपयाचे अजून आम्हाला दिले. खूपच गोड कलिंगड होता. रस्त्याला जाता जाता टाइमपास म्हणून कलिंगड घेतलेले खायला. चाकू वगैरे आहेच आपल्याकडे. नंतर बघूया, खाऊया, वेळ मिळेल तेव्हा खाऊ कलिंगड. रूमवर गेल्यावर खाऊ. नाही तर आता द्वारका आहे 80 किलोमीटरना वाजलेले आहेत 11. मित्रांनो, आता आपण 12 वाजलेले आहेत आणि द्वारकामध्ये पोहोचलेले आहेत. ह्या एस्कॉन गेट मध्ये आपण एंट्री करत आहात. आपली रूम जवळच आहे. आम्ही बघू शकता तुम्ही इकडे. मला वाटतं काल रात्री पाऊस पडलेला आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आजूबाजूला. तिकडे सुद्धा सोमनाथला थोडासा पाऊस आला, पण इथे जरा जास्तच पडलेला दिसतोय. बघूया आता रूमवर पोहोचल्यानंतर रूम कशा आहेत ते दाखवतो तुम्हाला मी पुन्हा. आता एंट्री केलेली आहे द्वारकामध्ये आपण. चला. तर मित्रांनो, हा एंट्री गेट रूमचा. मला वाटतं इकडे मॅरेज हॉल सुद्धा आहे. ह्या इकडे रूम्स आहेत. ही गाडी आपली लागलेली आहे इकडे पार्किंगला. प्रणाली उभी आहे आणि इकडे ऑफिसमध्ये आपली रूम बुक करत आहेत. म्हणजे ऑलरेडी केलेले आहेत. पेमेंट वगैरे करायला लावलेलं आहे. आमची दुर्वा उतरलेली आहे. दुर्वाला खूप झोप आलेली आहे. चला रूमवर बघूया रूम कशा आहेत. हे अशा प्रकारे रूम आहे. एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहे. AC रूम आहे. समोर हे टॉयलेट बाथरूम अटॅचवाला आहे. इकडे गीझर वगैरे लागलेला आहे. लिफ्ट आहे. हा पॅसेज आहे. समोर लिफ्ट आहे आणि ही गाडी पार्क केलेली आपली लागलेली आहे खाली. चांगली रूम आहे. ठीक आहे. आपण इकडे काठियावाडी माधवच का रे, हा माधव काठियावाडी म्हणून हॉटेलला आलेलो आहे. समोर घाट आहे. असा AC डायनिंग हॉल आहे. अनलिमिटेड 170 रुपये काठियावाडी थाली. त्याच्यामध्ये हे सर्व अनलिमिटेड. ताक सुद्धा अनलिमिटेड. सर्वच अनलिमिटेड. त्या भाज्या आहेत त्या बघू शकता. वेगवेगळ्या भाज्या. जी भाजी पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता. एक नंबर जेवण आहे. घ्यायचं आता. हा बघू शकता कशा प्रकारे इकडे चित्र एकदम ट्रॅडिशनल चित्र लावलेले आहेत कृष्णदेव भगवानाची आपल्या. आणि हा डायनिंग हॉल आहे. रोटी वगैरे मस्त. बटर रोटी, नॉन सर्व मोठा हे हॉल आहे. डायनिंग हॉल हे अनलिमिटेड आहे सर्व आणि खूप सुंदर आहे जेवण. बघूया आता टेस्ट करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे समोर सुदामा सेतू आहे, पण त्याचं काम चालू आहे. काय कामाचं नाही. आपलं हॉटेल समोरच आहे. हे हॉटेल काठियावाडी थाली. आता आपण जेवण केलं ते आणि इथे आलेलो आहोत आपण बघण्यासाठी. दुपारचे वाजलेले आहेत 2. खूपच कडक ऊन आहे. हा घाट आहे शंकराचार्य घाट. तर मित्रांनो, इकडे आपण भडकेश्वर महादेव मंदिर इकडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे समुद्राच्या मधोमध आहे. असे आपण जिकडे उभे आहेत. हे बघा सर्वजण आपले मेंबर इकडे उभे आहेत. आणि ही आहे भडकेश्वर महादेवाची मोठी पिंड. आणि आजूबाजूला बसायला परिसर बनवलेला आहे. इकडे मधोमध आहे समुद्राच्या. इकडे लोक एन्जॉय करतात. बसलेली आहेत लोक इकडे. सर्व कशी बसलेली आहेत बघू शकता. मला वाटतं कॅमेऱ्यावर ऊन येत असेल, पण अशा प्रकारे हे भडकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शंकराची शिवलिंग बनवलेली आहे मध्येच. आणि हा समुद्र किनारा आहे. अशा प्रकारे लोक एन्जॉय करतात. खूपच सुंदर आहे. मोठी शिवलिंग आहे. तिकडे रडार असल्यामुळे हे बघू शकता. तिकडे रडार आहे त्यामुळे आपण ड्रोन शॉट नाही घेऊ शकत इकडे. बाकीचे इकडे फिरण्यास अलाउड आहे, पण ड्रोन शॉट कदाचित आपला ड्रोन जप्त सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे समुद्र आहे.
ही सर्व गर्दी आहे ती सनसेट बघण्यासाठी बसलेली आहे तिकडे. थोड्याच वेळात सनसेट होईल. काय माहिती आपले थांबतात का नाही सनसेटसाठी. हा बाजूचा भाग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. अशा प्रकारे इकडचा सगळा एरिया आहे. पूर्ण दाखवलं चारी बाजूने. समुद्र सुंदर वाटतो. खूपच सुंदर सिनरी आहे. दुर्वाला खूप आवडलेलं आहे इकडे खेळायला. ती खेळते. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे श्रीकृष्णाचे फोटो आहेत. नंतर काय स्टॉल लागलेले आहेत. हे आहेत छोटे काही शोचे पीस आहेत. आणि श्रीकृष्णाची हे महत्त्वाचे म्हणजे हे कपडे. बाळ श्रीकृष्ण आपण जे गोकुळाष्टमीला त्यांचे ड्रेस वगैरे बदलतो. हे ड्रेस बघा किती इकडे लागलेले आहेत विकण्यासाठी. खूपच स्टॉल आहे तिकडे हे शेवटपर्यंत. आणि खूप मस्त आहेत. दुर्वाला सुद्धा आवडले. दुर्वा मस्त आहेत का? दुर्वाला पण आवडले. त्याच्यामध्ये घ्यायचं का? पण आपल्याकडे भडकेश्वर महादेव मंदिर. हे कृष्णाचे बाळकृष्णाचे सर्व कपडे वगैरे. आणि ह्या साईडला मके वगैरे स्नॅक्स वगैरेची दुकानं. भेळपुरी पाणीपुरी हे सर्व ह्या साईडला. हे अशा प्रकारे इकडचं वातावरण आहे. हे उंट सवारी वगैरे इकडे आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण सुद्धा इकडे एक चहा घेतलेला आहे. महादेव चायवाले आहे इकडेच जे भडकेश्वर महादेवाच्या समोरच. आता ते शॉपिंग करतात काय काय खरेदी करतात. तोपर्यंत काय करू टाईमपास. आज दुपारी चहाच नाही घेतला. आपल्याला चहा लागतोच त्यामुळे एक चहा घेतला. चहा घेऊ आणि एन्जॉय करू. व्ह्यू आता सनसेट होईलच थोड्या वेळात. सनसेट बघायला काय आपल्याला काय एवढं वाटत नाही विशेष. आपण समुद्रकिनारी आपल्या शिरगावला किंवा केळव्याला जातातच केळवा बीचला. त्यामुळे एवढं काय वैशिष्ट्य वाटत नाही आपल्याला. चला पुढे बघू काय दिसते का. हे लोक काय चाट वगैरे खातात ते बघू आता. सुनीतानं प्रणालीची खरेदी करता करता शेवटी सनसेट होतच आला. दुर्वाने सुद्धा चाट घेतलेला आहे. भेळ तिखट आहे असं सांगते पण काय पर्याय नाही. जसं आहे तसं. आणि इकडे सनसेट होतच आलेला आहे. जवळजवळ आता थोडा वेळ सनसेट बघूनच जाऊ. अजून आपलं दर्शन झालेलं नाही मिळत द्वारकाधीशाचं. करूया 8:30 वाजेपर्यंत आहे. आणि आजचा मुक्काम आपला इकडचाच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. दुर्वा भेळ आवडते का? आवडते मग एक नंबर आहे सांगते दुर्वा. एक नंबर. मस्त समुद्राच्या शेजारी असा हा रस्त्याच्या बाजूला असा कठडा आहे. आजू आणि पदू गेलेले आहे. तुम्ही बघू शकता सनसेट होतच आलेला आहे जवळजवळ. खूपच सुंदर दृश्य आहे. आणि सुंदर असा सनसेट चालू आहे आता. होतच आलेला आहे. दुर्वा बघ आता. आणि भेळसुद्धा सगळे माणसं थांबलेले आहेत जिकडे तिकडे. आणि भेळसुद्धा आता दुर्वाची संपतच आलेली आहे. म्हणजे सनसेट आणि भेळ दोन्ही एकत्रच होऊन जाईल काम आपलं. जर सुनीता आणि प्रणालीचं कोणत्या बीचवर गेलेत आणि पाणीपुरी खाल्लं नाही असं होऊच शकणार नाही. मग ते इकडे गुजरातमध्ये असो किंवा आपल्या केळवा बीचची पाणीपुरी असो बीच असो इकडची पाणीपुरी खाणारच. आणि त्यांना खूप आवडलेलं आहे इकडची पाणीपुरी. हे भडकेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरच इकडे पाणीपुरी खात आहेत. खाऊ दे खाऊ दे. आज जेवणाचा आमचा प्रोग्राम काय होणार नाही असं चिन्ह दिसते. आम्हाला नाही वाटत आज जेवावं असं कारण दुपारी भरपूर. नाही मी पाणीपुरी वगैरे नाही जास्त खात. खाऊन घ्या. द्वारकाधीशाचं दर्शन करण्यासाठी आपण द्वारकाच्या जुन्या गल्लीमधून चाललेलो आहोत. एकदम छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. आणि आपल्याला जायचं आहे द्वारकाधीशाचं दर्शन करण्यासाठी. शॉर्टकट दाखवलेला आहे. आपल्या रूमपासून फक्त 700 मीटरवर आहे. आणि आपल्याला एक भटजीने बोलावलेलं आहे दर्शनासाठी. बघूया मित्रांनो. आपण इकडे आता जेवण झाल्यानंतर ना रसमलाई रबडी आणि लस्सी असा ऑप्शन होता तर आपण ते घेतलेलं आहे टेस्ट करायला. इकडची फेमस असते. दुर्वाला काहीच खायची इच्छा नाही. दुर्वाने जेवण सुद्धा केलं नाही. आम्ही प्रसादालयामध्ये जेवण झालं. ती खूप कंटाळी. आमच्या दर्शनाला जवळजवळ 1 तास लागला. खूपच चेंगराचेंगरी. पण आमच्या बिल्डर ग्रुपमधील एक मित्र होते त्यांनी आम्हाला पुजारी नियोजित करून दिलेला. त्यांनी आम्हाला डायरेक्टली मंदिरामध्ये दर्शनाला नेले तरी सुद्धा 1 तास लागला.
त्यांना आम्ही दिली पण झालं, दक्षिणा त्यांनी वगैरे, चांगलं दर्शन करून पण त्यांनी दिलं. चांगलं दर्शन करून दिलं, एकदम भारी दर्शन. आणि माहिती पण सांगितली खूप. आमच्या बिझनेस ग्रुपमधील एक बिल्डर होते देसाई म्हणून, ते इकडचेच होते. त्यांनी नियोजन करून दिलेले पुजारींना आणि त्यांना चांगल्या प्रकारे रूमची पण व्यवस्था त्यांनीच आम्हाला करून दिलेली आहे आणि दर्शनसुद्धा. खूपच चेंगराचेंगरी, खूपच गर्दी होती. हे गोमती घाट आहे. गोमती घाटात जिकडे दुपारी होते तिकडेच आम्ही आलेलो आहोत. हे समोर आहे गोमती घाट. लस्सी भारी आहे असं पदूचं म्हणणं आहे. रबडी पण एक नंबर होती आणि रसमलाई पण. ये दुर्वा. हा गोमती घाट आपण समोरचा. घाटावर जाऊया. चला घाटावर जाऊया आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आपले दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि सर्व गोष्टी आजच्या दिवसाच्या झाल्या. आता वाजलेत किती रे? 10 बरोबर 10. रात्रीचे वाजलेत 10 आणि आपण जाऊया आता रूमवर. आणि आजची व्हिडिओ मी इथे समोर भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दिवसाच्या. उद्या जायचं आहे आपल्याला बेट डॉर्काला. सकाळी भेटूया आपण.